मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा विनंती अर्ज आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की हा 2026चा म्हणजे आता रिसेंटचा अर्ज असणार आहे। तुमचा हप्ता बंद झाला असेल तर हे अर्ज लवकरात लवकर भरून सबमिट करायचा आहे। आता लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे की आम्ही हा अर्ज आहे कुठून डाउनलोड करावा किंवा आम्हाला हा अर्ज कुठे मिळणार आहे आणि विनंती अर्ज कोणाकडे द्यायचा आहे किंवा मोबाईलवरून हे डाउनलोड कसं करायचं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, हा विनंती अर्ज असणार आहे जो 2026चा आहे। जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी साहेब यांच्यासाठी प्रति यांना विनंती अर्ज हा करावा लागणार आहे। आता तुम्ही पाहू शकता, विषय पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत हा विषय असणार आहे। तुमचा हप्ता बंद झाला आहे, तुम्हाला चालू करायचा असेल तर नक्कीच हा अर्ज भरायचा आहे। खूप सोपं आहे, एक 5 मिनिटात तुम्ही स्वतः भरू शकता। अर्जदार म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, ते तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, तुमचा अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे, तुमचा पत्ता टाकायचा आहे। आता महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाभार्थी असून माझा लाभ कधीपासून बंद झाला आहे तिथे टाकायचं आहे। नोव्हेंबर 2025 पासून झाला आहे, जून जुलैपासून बंद झाला आहे हे टाकायचं आहे। मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। लक्षात घ्या, तुमची KYC ते पूर्ण झालेली पाहिजे आहे असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही। आता इथे तपासलं जाणार आहे की तुमच्या घरातली व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे का नाही, त्यामुळे खरी माहिती आहे ते भरायची आहे। माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे, तरी माझा आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करत आहे। तर हा अर्ज कशासाठी आहे की तुमचा हप्ता बंद झाला आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी असणार आहे। त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की हे सगळी खरी माहिती आहे। माझ्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही, ना माझ्या घरी 4 चाकी वाहन आहे, ना माझं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ना माझ्याकडे असं ही सगळी ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन निकषांमध्ये मी बसत आहे, तरी माझा आधार कार्डची ही पूर्ण चौकशी करून तुमची सगळी चौकशी करून पुन्हा जो लाभ आहे तो चालू करण्यात यावे हे सांगितलेलं आहे। तुमचं ठिकाण, तारीख कधीची आहे आणि मोबाईल नंबर, तुमची सही टाकायची। तर आवश्यक कागदपत्रे काय आहे की तुमचं आधार कार्ड, लाभार्थ्याचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड चालणार आहे, लाभार्थ्यांचे TC झेरॉक्स आणि लाभार्थ्यांचे रेशन कार्ड हे तिथे लागणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही म्हणाल की आमचे लाभार्थ्याचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही, तर आम्ही काय करायचं ते पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याबद्दल। पण आता सध्या प्रश्न काय आहे की हे जे विनंती अर्ज आहे ते कोणाकडे द्यावे व कुठून डाउनलोड करायचं आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, विनंती अर्ज देऊन तुमचा हप्ता लगेच सुरू करायचा आहे। कागदपत्रे कोणते लागणार आहे ते पाहिलेलं आहे की तुमचं आधार कार्ड, वडिलांचे किंवा पतीचं आधार कार्ड, TC झेरॉक्स तुमचं आणि रेशन कार्ड लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे महिलेचं आधार कार्ड, हे सगळे कागदपत्रे। आता अंगणवाडी सेविकाताईंकडे बघा अर्ज कुठे द्यावे, अंगणवाडी सेविकाताईंकडे अर्ज द्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की आमच्या इथे अंगणवाडी सेविकाताई आहेत ते घेत नाहीत, आता 10-15 दिवस आता हेच सुरू राहील की अंगणवाडी सेविकाताई आमचे अर्ज घेत नाहीत, मग आम्ही काय करू। तर किंवा मग काय करायचं, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती प्रकल्प अधिकारी असतात, कार्यालय असतात, तिथे जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग आहे तिथे अधिकारी असतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही देऊ शकतात, इझिली अवेलेबल होतात। तुमचा अर्ज भरायचा आहे। सध्या तरी काय करायचं आहे की तुम्ही जो अर्ज आहे हा डाउनलोड करा, सगळी माहिती भरा। आता तुम्हाला कोणतेही प्रश्न असू द्या, आता इथं कळालं नाही की आधार क्रमांक काय टाकायचा आहे, अर्ज क्रमांक काय टाकायचा हे कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपण त्यावरती दुसरा व्हिडिओ बनवूया। आणि लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचा आधार कार्ड नाही याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो काय करायचं आहे, कमेंट करा, तुम्हाला जे अडचणी येत असतील ते कमेंट करा, ओके। तर नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवता येईल व तुम्हाला गाईड केलं जाईल। नेक्स्ट काय की लगेच मोबाईलवरती डाउनलोड करायचं, हे कसं करणार। आता हे काय करायचं आहे, ही लिंक मी तुम्हाला देणार आहे, जे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे आपल्या कमेंटमध्ये तर पिन करून ठेवलेली आहे, तिथे जॉईन व्हा तुम्ही, व्ह्यू चॅनल केलं तर जॉईन व्हा। त्यामध्ये तुम्हाला तो जो काही अर्ज असणार आहे, मिळणार आहे, तिथून डायरेक्टली डाउनलोड करा। पण त्याआधी काय करायचं आहे, तुम्हाला अर्ज मिळाला आहे, अर्ज नाही मिळाला आहे, नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या प्रॉब्लेमचं उत्तर, तुमचं जे काही प्रश्नाचे उत्तर आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो। आणि विनामूल्य हे अर्ज असणार आहे, कोणतेही पैसे घेतले जाणार नाही, फक्त तुम्हाला पुढील सर्व माहितींसाठी सुद्धा तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता किंवा आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन करू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा मला मेसेज करू शकता। तुमच्यापर्यंत अर्ज 100% पोहोचणार आहे। तर लाडक्या बहिणींनो,
पैसे बंद झाले आहेत काळजी करू नका. कोणतेही प्रश्न असू द्या लगेच विचारू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. सगळी माहिती आपण आपल्या चॅनलच्या द्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण विनंती अर्ज खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा लाभ बंद झाला आहे. तुमची वहिनी असेल, बहीण असेल, भाऊजाई असेल, आई असेल, सासू असतील किंवा असे जे काही लाडक्या बहिणी मैत्रिणी असतील, ओळखीचे असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. डिटेल्ड माहिती आहे, कुठे अर्ज सबमिट करावा हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. धन्यवाद.